नमस्कार मंडळी, अर्नज रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचं आहे बघा, आपण रानात जातो. रानात जाताना आपण जेव्हा रानात भाकरी खातो, म्हणजे शेतात का म्हणा, तर तेव्हा बहुतांश आपण चटण्या हा प्रकार, लोणचं किंवा चटणी हा प्रकार जास्त नेतो. तर आपल्याला एकदम एक ते 2च मिनटात होणारी रेसिपी करायची बघा. तर ती म्हणजे लाल मिरचीचा ठेचा. लाल मिरचीचा ठेचा म्हणण्यापेक्षा आमच्याकडं लाल बेला म्हणतात असा. आणि तुम्हाला मी सांगते लाल मिरचीचा ठेचा. तर असे आपण बनवणार आहोत रेसिपी. तर बघा, त्यासाठी अगदी कमी साहित्य लागते आणि तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एवढं भारी लागतं ते. फक्त तुम्हाला तिखट आवडत नसेल तर ती मिरच्या थोड्या कमी घालायच्या, बस एवढीच टिप आहे त्यामध्ये, बाकी काही नाही. तर बघा आपण काय काय लागणार त्यासाठी. तर इथे बघा या कमी तिखट मिरच्या आहेत. तर मी इथे अगदी अंदाजाने मिरच्या घेतल्यात. लसूण थोडासा जास्तीचा घेतला आहे, खोबरं आणि मीठ. आपल्याला एवढ्या 4च गोष्टी लागणार आहे. आणि नंतर आपण त्याला तेलाचा तडका देणार आहे. तर चला, आपण हे सगळं मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक करून घ्यायचं आहे बघा त्याला. इथे बघा, आपण सगळं हे एकदम बारीक वाटून घेणार आहे. एकदम ग्रेव्ही आहे का, आपण ग्रेव्ही कशी वाटतो, ग्रेव्ही करतो ना, त्या पद्धतीनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं सगळं. आपल्याला त्यात मीठसुद्धा लगेच टाकायचं आहे बघा. आणि आपण जेव्हा लाल मिरची करतो ना, तेव्हा मीठ थोडंसं जास्त टाकायचं, नाही तर तिखटपणा जरा कमी होतो. आणि प्रथम थोडंसं बारीक करून घेऊ आणि नंतर आपण त्यात पाणी टाकूया. तर बघा, इथे ह्या टाईपमध्ये बारीक झाले. आता आपण त्यात ना थोडंसं पाणी घालू बघा. अगदी मिरची दिसेपर्यंत एवढंच पाणी घालायचं आपल्याला, बस. मस्त बारीक झाले बघा हे. आपण याला आता वाटीत काढून घेऊ. बघा, जे जे गावाकडचे आहेत ना, त्यांना सगळ्यांना ही आपली चटणी माहीत असेल. काय भारी लागते आणि कमालच लागते बघा. तुम्ही करून बघा एकदा. तुम्हाला ती साधी सोपी वाटत असेल, पण चव एकदम चविष्ट असते अशी बघा. हे बघा, होता आपण तर आता आपण तेल गरम करणार आहोत. खूप कडक तेल करणार आहोत आणि त्याला छान तडका देणार आहोत. आता मी बघा इथे 1 चमचा तेल घेतलं आहे. म्हणजे चमचा म्हणजे आपली किटलीत आपण जो चमचा ठेवतो ना, पळी, तेवढं 1 पळीभर तेल घेतलं आहे मी. आणि खूप असं कडक होऊन द्यायचं त्याला. आणि मग आपण त्या मिरचीला मस्त तडका देऊयात. तर आपल्याला आहे ना, तेल खूप कडक होऊन द्यायचे बघा. तेलातून धूर निघतोय अशा पद्धतीनं. मग आपल्या मिरचीला तडका हा चांगला बसतो आणि भारीच लागते आपली मिरची. तर इथे बघा, तेल आपलं कसं गरम झाले. असा सारखा बसला पाहिजे बघा, वापस निघते. मिक्स करायचे. तर इथे बघा, आपला असा झाला आहे मिरचीचा ठेचा म्हणा किंवा मिरचीचा लाल गोळा. फक्त एवढंच आहे की मी खोबरं घातल्यामुळे तो पूर्ण लाल झाला नाही बघा. नाहीतर 1 नंबर लागतो हा ठेचा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अगदी 2 ते 3 मिनटात होतो, जास्त वेळ लागत नाही आपल्याला. जेवणाबरोबर आपण लोणचं घेतो, कांदा घेतो, लिंबू घेतो आणि त्याच्याबरोबर हा थोडा ठेचा घेऊन बघा, अगदी नॉर्मली. आणि एकदा करून बघा, मला कमेंटमध्ये नक्की कळवा का आपला ठेचा कसा झाला आहे ते. आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप छान असा ठेचा आहे आपला. नक्की मला परत सांगते, कमेंट करून नक्की कळवा मला की आपला ठेचा कसा झाला आहे. धन्यवाद.